बदामी किल्ल्यावरनं आपण हा अगस्ती तलाव दाखवला होता। हा अगस्ती तलाव आपण बघू शकतो। या अगस्ती तलावाच्या उजव्या बाजूला या बदामी लेण्या आहेत आणि बरोबर मध्ये हा अगस्ती तलाव आहे। अगस्ती तलावाच्या भोवताली हा जो काही घाट बांधलेला आहे, हा घाट प्रदीर्घ अशी रचना आहे आणि याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 5व्या शतकापासून हे हिंदू संस्कृतीची जतन करणाऱ्या या वास्तू या ठिकाणी आहेत। समोरच्या बाजूला अगस्ती तलाव, डाव्या हाताला बदामी लेण्या आणि उजव्या हाताला बदामी किल्ला। या अगस्ती तलावाच्या किनाऱ्यावरती जे मंदिर आहे ते मंदिर आपण पाहणार आहोत। अगस्ती तलावाच्या शेजारी भोवताली जो प्रचंड मोठा घाट बांधलेला आहे, या घाटांना लगत अशी काही शिवमंदिरं या ठिकाणी बांधलेली आहे। या शिवमंदिराचं काम आणि दगडांना दिलेला हा जोड आपण या ठिकाणी बघू शकतो। ही 5व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत चालुक्य राजवंश कालखंडामध्ये केलेली ही रचना आहे। आपण या ठिकाणी की कशा पद्धतीने हा खांबांना जोड दिलाय। 1400 वर्ष ही खांब या ठिकाणी तग धरून आहेत। यावरून आपल्याला मध्ययुगीन भारताबरोबरच 5व्या आणि 7व्या शतकातील बांधकामाची रचना आपण बघू शकतो। माझ्या ठिकाणी आपण या ठिकाणी हे दाखवणार आहोत। हा मंदिराचा गाभारा आहे। प्रचंड असं मोठं हे सभागृह आहे आणि हे नंदी या ठिकाणी आपण विस्तृत स्वरूपातील हे नंदीदेव या ठिकाणी आहेत। अशा प्रकारची अनेक मंदिरं या ठिकाणी आहेत। या मंदिराचं या शैलीतलं बांधकाम मी आता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। या शिवमंदिराच्या मागील भागाची रचना आपण बघू शकतो। कशा पद्धतीनं या ठिकाणी हे दगडातील रेखीव बांधकाम करण्यात आलेलं आहे। लाल प्रकारच्या खडकासारखीच ही लाल दगड आहेत आणि बदामी किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक अशी शिवमंदिरं आहेत। भूतनाथ नावाचं एक मंदिर आहे। अशा प्रकारच्या या मंदिरांमधून 5व्या शतकापासून हिंदू संस्कृतीचं जतन करण्याचं काम चालुक्य राजवंशाने कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण बघू शकतो। या ठिकाणी जर आपण नजर मारली तर आजूबाजूला सर्व प्रकारचा असा तांबड्या स्वरूपाचा हा खडक आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि याच खडकाचा आधार घेऊन हे प्रचंड बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे। जेव्हा केव्हा आपण या ठिकाणी याल तेव्हा नक्की या अगस्ती तलावाला। अगस्ती तलावाच्या शेजारी बांधलेला घाट, ही शिवमंदिरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल खडकाच्या दगडात दिलेला